नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षणशास्त्राच्या तासामध्ये मी आपले सर्वांचं स्वागत करतो. आपण प्रकरण 3 समाजीकरण हे सुरू केलं होतं. यामधला समाजीकरण आणि समाजीकरणाची संकल्पना ही आपण पाहिली. हे पाहत असताना यामधील वॉटसन यांची व्याख्यासुद्धा आपण पाहिली. समाजीकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया होय. आता काय आहे समाजीकरण? काय आहे? इट इज अ प्रोसेस. ही एक प्रकारची काय आहे? प्रक्रिया आहे. सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया ह्या दोन्हींची सांगड घालून बनलेली एक प्रक्रिया असं आपण म्हणूया. त्यानंतर हॅरी जॉन्सन काय म्हणतात बघा, शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजे समाजीकरण होय. आता सामाजिक भूमिका म्हणजे समाजामध्ये राहत असताना आपण म्हटलं की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात राहत असताना त्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. मग त्या भूमिका पार पाडत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, कोणत्या अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं, ह्या सगळ्यांचा विचार किंवा एखादी भूमिका वठवायची कशी हे शिकवणारं शास्त्र म्हणजे समाजीकरण होय असं आपण म्हणूया. आता पुढचा मुद्दा आपण पाहू. समाजीकरणात शिक्षणाची भूमिका काय आहे? आता हे समाजीकरण असेल तर ह्या समाजीकरणामध्ये शिक्षणातसुद्धा एक योगदान असणं गरजेचं आहे. एक मोठं योगदान असायला हवं. आता शिक्षण काय योगदान देते बघा. आता ब्राउन हे काय म्हणतात, शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणामध्ये मुलांमध्ये बदल घडवून आणले जातात. शाळेत मुलांचे समाजीकरण औपचारिक पद्धतीमुळे योग्य रीतीनं होते. यामध्ये शाळा आणि शिक्षक यांची जबाबदारी वाढते. बाळांनो, आपण 2 प्रकारचं शिक्षण घेतो. एक औपचारिक शिक्षण आणि एक अनौपचारिक शिक्षण. त्यालाच आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल शिक्षण आपण म्हणतो. आता अनौपचारिक शिक्षण हे आपण समाजामध्ये आपल्याला मिळतच असतं. पण औपचारिक शिक्षण हे तुम्हाला कुठे घ्यावं लागेल? तुम्हाला शाळेतच घ्यावं लागेल. मग आता शाळेत शिकत असताना बघा, परिस्थिती नियंत्रणात असते. परिस्थितीवरती नियंत्रण असतं. पण ते समाजात असतं का बघा? समाजामध्ये कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. इथे नियंत्रण ठेवता येत नाही. पण शाळेत तसं आहे का? नाही. मुलाचा जास्तीत जास्त वेळ हा शाळेत जातो. शाळेत बघा शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत. यांच्यामार्फत ते जे नियंत्रण आहे हे मुलांच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. मुलं काय करतात, मुलं कशा पद्धतीनं वागतात, इव्हन मुलांच्यामध्ये शिकता आहेत का, इव्हन त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी अंगीकृत करणं, इव्हन समाजासाठी मुलांचं योगदान कसं आहे, समाजासाठी मुलांना काय करता येईल हे सुद्धा सांगण्याचं काम शाळेत हे नक्कीच होऊ शकतं. ते नियंत्रित परिस्थितीमध्ये होऊ शकतं. आणि ही जी कंट्रोल्ड कंडिशन आपण त्याला म्हणूया, ह्या कंट्रोल्ड कंडिशनमध्ये नक्कीच इथं होऊ शकेल. मुलांच्यामध्ये बदल घडवले जातात. आता मुलांच्यामध्ये बदल घडवायचे असेल तर इथे जे समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे, सांगणं अपेक्षित आहे. त्यांचं कार्य त्यांच्यापर्यंत नेणं गरजेचं आहे. येऊन उदाहरण द्यायचं असेल तर महात्मा गांधींचं इथं तर आपण देऊ शकतो. महात्मा गांधीजींनी काय केले? पहिला स्वतः काम केले आणि मग दुसऱ्याला सांगितले. त्यांनी फक्त तत्त्वज्ञान दिलं नाही आहे, तर त्यांनी स्वतःला एक आदर्श मानलं. इव्हन स्वतः पहिल्यांदा काम केलं आणि दुसऱ्यांनासुद्धा ते काम करण्यास भाग इथं त्यांनी पाडलेलं आहे. त्यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेतला. इव्हन अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. मग अशा थोर व्यक्तींचं आपण त्यांना काय करू शकतो? एक आत्मचरित्राबद्दल सांगू शकतो, त्यांना माहिती सांगू शकतो आणि माहिती सांगितल्यानंतर नक्कीच मुलांच्यामध्ये हा बदल इथं होऊ शकतो. मग हे कोण करू शकतं? हे शिक्षण करू शकतं. हे तुम्हाला समाजात मिळणार नाही. समाजामध्ये वेगवेगळी माणसं तुम्हाला पाहायला मिळतात.
प्रत्येक माणसाची वृत्ती वेगळी असते, प्रत्येक माणसाची मनोवृत्ती वेगळी इथं असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक व्यक्तीचं अनुकरण विद्यार्थी कसं करतील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. त्याचमुळं समाजीकरणात शिक्षण ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना इथं शाळेची आणि तिथं असणाऱ्या शिक्षकांची इथं जबाबदारी हे वाढतं. आता बघा, इथं काही मुद्दे सांगितले तुम्हाला. पहिलं, शिक्षण हे व्यक्तीच्या समाजीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण हे व्यक्तीच्या समाजीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. भाषा हे आंतरक्रियेचे महत्त्वाचे माध्यम आहे आणि आंतरक्रिया समाजीकरण घडवून आणते. आता शिक्षण, आता एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलायचं असेल, व्यक्तिमत्व बदलण्यासाठी त्याला शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं. ते ज्यानं पिलं तो नक्कीच इथं काय करणार, गुरगुरणारच, हे आपल्याला माहिती आहेच. आणि त्यामुळंच काय होतं तर इथं प्रत्येक गोष्ट वाचून अभ्यास करून इथं काय केले जाते, मुलं स्वतःमध्ये ते बदल घडवतात. बदल घडवण्याचा प्रयत्न इथं नक्कीच करतात. आणि बदल घडवत असताना भाषा ही सुद्धा महत्त्वाची आहे. भाषा ही आंतरक्रियेचे महत्त्वाचे माध्यम. आता आंतरक्रिया म्हणजे काय तर ज्यावेळी लोक एकत्र राहतात त्यांना आपापसात बोलणं गरजेचं आहे. काय एकटाच आपण राहतो असं राहू शकतो का आपण, आज मी इथे एकटाच राहणार आहे, मी कोणाशीही बोलणार नाही किंवा माझं मौन व्रत आहे, जर असं आपण ठरवलं तरी शक्य नाही आहे. आपल्याला बोललं पाहिजे, बोलणं गरजेचं आहे. बोलणं आपण भाग पडतं, बोलण्याशिवाय आपण राहू शकत नाही. मग ही बोलीभाषाच आपण म्हणूया. बोलण्यासाठी वेगवेगळ्या भाषा आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, जी काही भाषा असेल, जी काही तुमची मातृभाषा आहे ती मातृभाषा इथं महत्त्वाची आपल्याला ठरते. मातृभाषेच्या सहाय्याने आपण आंतरक्रिया ह्या घडवत असतो. एकमेकांच्या सोबत आपण संभाषण करतो, एकमेकांच्या सोबत बोलत असतो. आणि ह्या ज्या आंतरक्रिया आहेत, आंतरक्रियाच ह्या समाजीकरण इथं घडवून आणतात. हे जे आंतरक्रिया हे कम्युनिकेशन आपण म्हणूया, या कम्युनिकेशनच हे समाजीकरण इथं घडवून आणतो. मग आणि समाजीकरणासाठी इतरांचे विचार, भावना समजून घेणे व आपले विचार, भावना प्रकट करता येणे आवश्यक असते. आता बघा, आता कम्युनिकेशन आपण म्हटलं, आंतरक्रिया म्हटलं. आंतरक्रिया म्हणजे करतो म्हणजे नेमकं काय करतो, मला जे काय वाटतं ते मी इथं बोलत असतो. इतर लोकांना काय वाटतं ते बोलत असतात. बोलतात म्हणजे काय तर ते त्यांच्या भावना इथं व्यक्त करतात. दे आर जस्ट ट्राईंग टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज, देअर थॉट्स, देअर इमोशन्स इन फ्रंट ऑफ अस. आपल्यासमोर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, त्यांचे विचार इथं काय केले जातात, ते बोलून दाखवतात. आणि त्या भावना बोलणे, विचार व्यक्त करणे म्हणजेच काय आहे, त्या आंतरक्रियाच होय. आणि मग समाजामध्ये राहत असताना तुम्ही स्वतः व्यक्त होणं गरजेचं आहे, स्वतःला व्यक्त करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःला व्यक्त केला नाही तर तिथं तुम्ही काहीच करू शकणार नाही. यू मस्ट ट्राय टू एक्सप्रेस युअरसेल्फ. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुमचे विचार इतरांच्यासमोर मांडा, तुमचं मत व्यक्त करा. इथं भले तुमच्या मताला किंमत नसू दे, बट तुम्ही काय करताय, तुमचं मत व्यक्त करताय, हे महत्त्वाचं आहे. इथं मत व्यक्त करणं गरजेचं आहे. फक्त आपण फॉलो करायचं नाही. फॉलो न करता तुमचं मत, तुमचं ओपिनियन इथं द्या. आणि ओपिनियन ज्यावेळी तुम्ही द्याल, तुमच्या भावना, मग राग असेल, चीड असेल, प्रेम असेल, माया असेल, दया असेल, कोणतीही भावना असू दे, ती भावना तिथं व्यक्त करा. तुमच्या मनामध्ये ते साठवून ठेवू नका. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, एक दिवस ज्वालामुखी फुटतो, त्याचं वाईटात रूपांतर होतं, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात. आणि ते टाळणं गरजेचं आहे. आणि ते टाळण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतःला व्यक्त करणं गरजेचं आहे, स्वतः व्यक्त होणं गरजेचं आहे. इवन एखादी व्यक्ती स्वतःला इथं व्यक्त करते आणि स्वतःला व्यक्त करत असताना त्या दुसऱ्या व्यक्तीने काय करणं गरजेचं आहे, त्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचे विचार काय आहेत ते विचार समजावून घेणं इथे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. नाहीतर
तू काय बोलतोस, हे तुझं चुकीचं आहे. भले आपल्याला ते चुकीचं वाटू देत, भले आपल्यामध्ये विभिन्न असे काय असेल मतप्रवाह असतील, असू देत, पण ॲटलिस्ट यू हॅव टू रिस्पेक्ट. तुम्ही त्यांचा आदर करणं हे इथं गरजेचं आहे. आणि आपलं मत व्यक्त करणं, दुसऱ्या व्यक्तीच्या मताचा आदर करणं, दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणं, यालाच आपण काय म्हणतो, समाजीकरण इथं म्हणतो. आणि मग हे कधी होऊ शकतं, प्रभावी भाषा शिक्षण. त्यानंतर प्रभावी भाषा शिक्षण, तुम्ही भाषेचं ज्ञान आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. आता बघा, जरी आपली मराठी मातृभाषा असली तरी मराठीसोबत आपल्याला हिंदी येणं गरजेचं आहे, इंग्रजी येणं गरजेचं आहे. त्यासोबत आपल्या काही बोलीभाषासुद्धा आहेत, त्या बोलीभाषेचंसुद्धा ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या बोलीभाषा आपण सुद्धा अवगत करणं गरजेचं आहे. आणि बघा, भाषेतून समाजातील चारित्र्यवान लोकांची माहिती, त्यातून मूल्ये व संस्कृती यांची ओळख ही नक्कीच आपल्याला होते. आणि मग ज्यावेळी आपण भाषा शिकू, भाषा शिकत असताना तुम्हाला माझ्या समाजातील लोक, माझ्या समाजातील व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांची मूल्ये, त्यांची नीतिमत्ता, त्यांची मानसिकता काय आहे हे नक्कीच मला इथं कळू शकेल. आणि त्यांचा मी इथं आदर करू शकेल. आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून मला काय करता येईल, पुढं जाता येईल. हे इथं महत्त्वाचं आहे बाळांनो. तर यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. समाजीकरणातून, शिक्षणातून नक्कीच काय होऊ शकतं, समाजीकरण अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आणि हा झाला आपला पहिला मुद्दा. राहिलेला मुद्दा आपण काय करूया, उद्याच्या तासाला आपण पाहूया. ठीक आहे. थँक्यू.